तर आपण शिकतोय चॅप्टर आयोनिक इक्विलिब्रियम, लेक्चर नंबर आहे 2 आणि आज आपण लक्षामध्ये घेणार आहोत थेरी, ती म्हणजे अर्हेनियस थेरी ऑफ ॲसिड अँड बेस. या अर्हेनियस थेरी ऑफ ॲसिड अँड बेसला आपण ॲक्वियस मीडियम थेरी असं देखील म्हणत असतो. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲक्वियस मीडियम थेरी और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज थेरी ऑफ आयोनायझेशन ऑफ इलेक्ट्रोलाइट. प्रिव्हियस लेक्चरमध्ये या दोन डेफिनेशन्स आपण सांगितल्या होत्या की व्हॉट इज ॲसिड अकॉर्डिंग टू अर्हेनियस. ॲसिड मस्ट बी अ हायड्रोजन कंपाऊंड अँड ॲसिड मस्ट गिव्स H+ आयन्स इन अ ॲक्वियस सोल्युशन. ॲसिड हा हायड्रोजन कंपाऊंड असला पाहिजे आणि ॲसिडनी आपल्याला वॉटरमध्ये H+ आयन्स द्यायला पाहिजे. Why HCl is acid according to Arrhenius? तर पहिला मुद्दा HCl हा हायड्रोजन कंपाऊंड आहे आणि दुसरा मुद्दा HCl हा वॉटरमध्ये काय देतो, H+ आयन्स देतो. म्हणजे जो सबस्टन्स हा हायड्रोजन कंपाऊंड असेल आणि जो सबस्टन्स हा वॉटरमध्ये H+ आयन देईल त्याला अर्हेनियसनी काय म्हटलेलं आहे, ॲसिड. दुसरीकडे बेस हा हायड्रॉक्झिल कंपाऊंड असायला पाहिजे आणि बेसनी ॲक्वियस सोल्युशनमध्ये वॉटरमध्ये कोणते आयन्स द्यायला पाहिजे, तो OH- आयन्स हे द्यायला पाहिजे. बेस मस्ट बी अ हायड्रॉक्झिल कंपाऊंड अँड बेस मस्ट गिव्स OH- आयन इन अ ॲक्वियस सोल्युशन. NaOH याला अर्हेनियसनी बेस का म्हटलं, तर NaOH हा हायड्रॉक्झिल कंपाऊंड आहे आणि दुसरं NaOH ला जेव्हा आपण वॉटरमध्ये डिझॉल्व करतो तो OH- आयन्स देतो आणि म्हणून आपण NaOH ला काय म्हणू शकतो, बेस असं कोणी सांगितलंय, अर्हेनियसनी. आता अर्हेनियसच्या दृष्टिकोनातून इन द व्ह्यू ऑफ अर्हेनियस आपल्याला व्हॉट इज न्यूट्रलायझेशन हे लक्षामध्ये घ्यायचं आहे. आपण बेसिक रिॲक्शन काल बघितली होती लास्ट पिरियडला क्लासिकल थेरीमध्ये की HCl व्हेन रिॲक्ट्स विथ NaOH गिव्स NaCl plus H2O. दिस इज न्यूट्रलायझेशन रिॲक्शन अकॉर्डिंग टू क्लासिकल थेरी की ॲसिड रिॲक्ट्स विथ बेस टू फॉर्म सॉल्ट अँड वॉटर. अर्हेनियसनी सांगितलं या रिॲक्शनला आयोनिक फॉर्ममध्ये लिहा. अर्हेनियस म्हणतो ॲसिड असो का बेस असो का सॉल्ट असो याला तुम्ही आयोनिक फॉर्ममध्ये लिहू शकता, पण जे वॉटर आहे त्या वॉटरला मात्र अर्हेनियसनी अनडिसोशिएटेड फॉर्ममध्ये घेतलाय. हे वाक्य लक्षात ठेवा. अर्हेनियसनी वॉटर कोणत्या फॉर्ममध्ये घेतलाय, अनडिसोशिएटेड. बाकी मात्र आयोनिक फॉर्ममध्ये त्यांनी घेतलेले आहे. बघा HCl चे कोणते आयन्स तयार होतील, H+ आणि Cl-. NaOH चे Na+ आणि OH-. तर NaCl चे कोणते होतील, Na+ Cl-. पण वॉटर मात्र काय ठेवलेलं आहे, अनडिसोशिएटेड. आता एक काम करा, बघा रिॲक्शन काय होती. HCl plus NaOH gives NaCl plus H2O. in ionic form what we have, H+ plus Cl- plus Na+ plus OH- gives Na+ plus Cl- plus H2O. इथे जे दोन्ही साईडला जे कॉमन आहेत त्यांना आपण कॅन्सल करू. कोण दिसतंय कॉमन या ठिकाणी, बघा हा आपल्याला इकडे दिसतोय Cl-, इकडे पण दिसतोय Cl-, इकडे दिसतोय Na+, इकडे पण दिसतोय Na+. त्यांना आपण कॅन्सल केलं. त्यांना कॅन्सल केल्यानंतर कोण राहिलं, बघा H+ राहिला, OH- राहिला. हा H+ कोणाचा आहे, तर H+ आयन फ्रॉम ॲसिड आहे. OH- कोणाचा आहे, तो OH- फ्रॉम बेस आहे आणि आपल्याला काय मिळालं आहे, अनडिसोशिएटेड वॉटर. दिस इज द रिॲक्शन. दिस इज द रिॲक्शन बिटवीन ॲसिड अँड बेस अकॉर्डिंग टू अर्हेनियस. मग यावरनं अर्हेनियसनी न्यूट्रलायझेशनची डेफिनेशन आपल्यासमोर मांडली आहे. ती डेफिनेशन कशी आहे बघा, तर व्हॉट इज न्यूट्रलायझेशन अकॉर्डिंग टू अर्हेनियस, द H+ आयन फ्रॉम ॲसिड combines with OH- आयन फ्रॉम बेस टू प्रोड्यूस अनडिसोशिएटेड वॉटर. दिस इज कॉल्ड ॲज न्यूट्रलायझेशन रिॲक्शन अकॉर्डिंग टू अर्हेनियस थेरी. बघा कालची डेफिनेशन काय होती, क्लासिक
क्लासिकल थेअरीची, ॲसिड व्हेन रिॲक्ट्स विथ अ बेस टू गिव्ह सॉल्ट अँड वॉटर दॅट इज कॉल्ड ॲज न्यूट्रलायझेशन रिॲक्शन अकॉर्डिंग टू क्लासिकल थेअरी. पण आता मात्र अर्हेनियसनी काय सांगितलं, पूर्ण ॲसिडला महत्व नाही आहे, ॲसिड मधल्या कोणाला महत्व आहे तर H+ आयनला महत्व आहे, बेसला पूर्णला महत्व नाही आहे, बेस मधल्या कोणत्या घटकाला महत्व आहे, OH- ला महत्व आहे. मग अर्हेनियसनी पॉइंट आउट केलं ऍसिड मधला कोणता महत्वाचा भाग आहे, H+ आयन, बेस मधला कोणता महत्वाचा भाग आहे, OH- आयन. मग अर्हेनियस काय सांगतो, व्हॉट इज न्यूट्रलायझेशन अकॉर्डिंग टू अर्हेनियस थेअरी, द H+ आयन फ्रॉम ऍसिड combines with OH- ion from base to produce undissociated water. This is called as neutralization reaction according to Arrhenius theory. समजलंय? म्हणजे पहिले आपण डेफिनेशन दिली ऍसिडची. ऍसिड हायड्रोजन कंपाऊंड आहे विच गिव्स H+ आयन इन अ ॲक्वियस सोल्युशन. मग दिली बेसची डेफिनेशन, हायड्रॉक्सिल कंपाऊंड विच गिव्स OH- आयन इन अ ॲक्वियस सोल्युशन. त्यानंतर न्यूट्रलायझेशनची दिली, व्हॉट इज न्यूट्रलायझेशन अकॉर्डिंग टू अर्हेनियस, द H+ आयन फ्रॉम ऍसिड combines with OH- आयन फ्रॉम बेस टू प्रोड्यूस अनडिसोशिएटेड वॉटर. दिस इज कॉल्ड ॲज न्यूट्रलायझेशन रिॲक्शन अकॉर्डिंग टू अर्हेनियस थेअरी. आता ऍसिडची डेफिनेशन झाली, बेसची झाली, न्यूट्रलायझेशन पण झाली. आता या अर्हेनियस थेअरीचे ॲडव्हान्टेजेस काय आहे, व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ अर्हेनियस थेअरी. तर सगळ्यात पहिला मुद्दा, अर्हेनियस थेअरी एबल टू एक्सप्लेन द न्यूट्रलायझेशन कन्सेप्ट. आत्ताच आपण सांगितली आहे की अर्हेनियसनी न्यूट्रलायझेशनची कन्सेप्ट आपल्याला समजून सांगितली आहे. कशी समजून सांगितली, तर H+ आयन फ्रॉम ऍसिड कंबाइन्स विथ OH- आयन फ्रॉम बेस टू प्रोड्यूस अनडिसोशिएटेड वॉटर दॅट इज कॉल्ड ॲज न्यूट्रलायझेशन. म्हणजे पहिलं ॲडव्हान्टेज या ठिकाणी आपण देतोय की अर्हेनियस थेअरी एबल टू एक्सप्लेन द न्यूट्रलायझेशन कन्सेप्ट. दुसरा जो मी इथे लिहिताना पहिले लिहिला ऍक्च्युअली, अर्हेनियस थेअरी एबल टू एक्सप्लेन द स्ट्रेंथ ऑफ ऍसिड अँड बेस. आता हा मुद्दा आपण लक्षामध्ये घेऊ की हाऊ अर्हेनियस थेअरी एबल टू एक्सप्लेन द स्ट्रेंथ ऑफ ऍसिड अँड बेस. अर्हेनियसनी ऍसिडला दोन भागांमध्ये क्लासिफाय केलं. पहिला भाग आहे स्ट्रॉंग ऍसिड आणि दुसरा आहे वीक ऍसिड. हे कशावरनं ठरवलं त्यांनी, आपण डेफिनेशन बघू. या ठिकाणी मी स्ट्रॉंग ऍसिडची डेफिनेशन तुम्हाला सांगतो. SA म्हणजे स्ट्रॉंग ऍसिड. व्हॉट इज स्ट्रॉंग ऍसिड? पहिला मुद्दा, इट मस्ट बी अ हायड्रोजन कंपाऊंड. तो कोण असला पाहिजे, हायड्रोजन कंपाऊंड असला पाहिजे. ही तर पहिली अट आहे अर्हेनियसची की ऍसिडनी हायड्रोजन कंपाऊंड असायलाच पाहिजे. इट मस्ट बी अ हायड्रोजन कंपाऊंड. दुसरा मुद्दा काय, इट मस्ट डिसोशिएट ऑलमोस्ट कम्प्लिटली. डिसोशिएट्स ऑलमोस्ट कम्प्लिटली इन वॉटर. त्यांनी वॉटरमध्ये जवळपास पूर्णपणे डिसोशिएट व्हायला पाहिजे. अँड प्रोड्युसिंग, तिसरा महत्वाचा मुद्दा, प्रोड्युसिंग लार्ज नंबर ऑफ H+ आयन. प्रोड्युसिंग लार्ज नंबर ऑफ H+ आयन्स. या तीन गोष्टी जर का त्याच्याकडे असल्या तर त्याला तुम्ही स्ट्रॉंग ऍसिड असं म्हणा. बघा पहिलं वाक्य काय, स्ट्रॉंग ऍसिड तो हायड्रोजन कंपाऊंड पाहिजे. दुसरा मुद्दा, इट मस्ट डिसोशिएट ऑलमोस्ट कम्प्लिटली इन वॉटर. पाण्यामध्ये त्यांनी पूर्णपणे डिसोशिएट व्हायला पाहिजे. आणि तिसरा मुद्दा, प्रोड्युसिंग लार्ज नंबर ऑफ H+ आयन. आता याचं उदाहरण कोण आहे, HCl आहे. हा जो HCl आहे, HCl पहिली अट पूर्ण करतो, तो हायड्रोजन कंपाऊंड आहे. HCl दुसरी पण अट पूर्ण करतो, तो वॉटरमध्ये जवळपास पूर्णपणे डिसोशिएट होतो. आणि तिसरी पण अट तो पूर्ण करतो, तो वॉटरमध्ये लार्ज नंबर ऑफ H+ आयन्स देतो. मग HCl डिसोशिएट ऑलमोस्ट कम्प्लिटली इन वॉटर प्रोड्युसिंग लार्ज नंबर ऑफ H+ आयन अँड दॅट्स वाय वी कॅन से दॅट HCl इज अ स्ट्रॉंग ऍसिड. HCl ला आपण स्ट्रॉंग ऍसिड असं म्हणू शकतो. बरोबर आहे. दुसरा मुद्दा, आता वीक ऍसिड हे कसं सांगितलं अर्हेनियसनी. बघा अर्हेनियस म्हणतो वीक ऍसिड सुद्धा कोण असला पाहिजे, हायड्रोजन कंपाऊंड. ऍसिड म्हटला की हायड्रोजन कंपाऊंड आहेच. दुसरा, वीक ऍसिड म्हटला की इट डिसोशिएट स्लाइटली इन वॉटर.
पाण्यामध्ये तो थोड्या प्रमाणात डिसोशिएट होतो अँड प्रोड्युसिंग लेस नंबर ऑफ H प्लस आयन, प्रोड्युसिंग लेस नंबर ऑफ H प्लस आयन, त्याला वीक ऍसिड असं म्हटलं जातं. बघा काय सांगतोय, वीक ऍसिड म्हणजे काय, एक तो हायड्रोजन कंपाऊंड असला पाहिजे, दोन वॉटरमध्ये त्यांनी कमी प्रमाणामध्ये डिसोशिएशन देऊन कमी प्रमाणामध्ये H प्लस आयन्स द्यायला पाहिजे, त्याला आपण म्हणणार वीक ऍसिड. उदाहरण देतो, आपले जे ऑर्गॅनिक ऍसिड्स आहे, सगळे ऑर्गॅनिक ऍसिड, फॉर्मिक ऍसिड, ऍसिटिक ऍसिड, प्रोपिओनिक ऍसिड, ब्युट्रिक ऍसिड, ऑल ऑर्गॅनिक ऍसिड्स आर वीक ऍसिड. मी या ठिकाणी उदाहरण म्हणून ऍसिटिक ऍसिड लिहितो, CH3COOH. हा जो ऍसिटिक ऍसिड आहे हा वीक ऍसिड आहे. का बरं ऍसिटिक ऍसिडला वीक ऍसिड म्हणायचं? पहिला मुद्दा, तो हायड्रोजन कंपाऊंड आहे म्हणजे तो ऍसिड आहे, पण तो वॉटरमध्ये कमी प्रमाणामध्ये डिसोशिएट होतो आणि कमी प्रमाणामध्ये H प्लस आयन्स प्रोड्यूस करतो, म्हणून त्याला आपण वीक ऍसिड असं म्हणणार. म्हणजे एखादा पदार्थ हा ऍसिड जर का असेल तर तो त्याला स्ट्रॉंग ऍसिड म्हणायचं की वीक ऍसिड म्हणायचं, याचं स्पष्टीकरण अर्हेनियस थेअरी आपल्याला देतं आहे. जर का वॉटरमध्ये तो कंप्लीट डिसोशिएट झाला आणि भरपूर H प्लस आयन त्यांनी दिले तर तो स्ट्रॉंग ऍसिड, पण कमी प्रमाणात डिसोशिएट झाला आणि लेस नंबर ऑफ H प्लस आयन्स त्यांनी दिले तर त्याला आपण वीक ऍसिड असं म्हणणार. त्यानुसार HCl, H2SO4, HNO3 म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड हे सगळे इनऑर्गॅनिक ऍसिड्स आहेत, मिनरल ऍसिड्स आहे. तर हे जे इनऑर्गॅनिक ऍसिड्स आहे हे इनऑर्गॅनिक ऍसिड कोण ठरतात? स्ट्रॉंग ऍसिड ठरतात. कोण कोण सांगितले? HCl, H2SO4, HNO3, all these are the strong acid. का बरं? Because they dissociate almost completely in water and producing large number of H plus ions. याच्या उलट सगळे ऑर्गॅनिक ऍसिड, all organic acids, they dissociate slightly producing less number of H plus ion. म्हणून सगळेच्या सगळे ऑर्गॅनिक ऍसिड हे काय समजल्या जातील? तर वीक ऍसिड असं समजल्या जातील. म्हणजे स्ट्रेंथ ऑफ ऍसिड या ठिकाणी एक्सप्लेन केली आपण. कोणाला स्ट्रॉंग म्हणायचं, कोणाला वीक ऍसिड म्हणायचं हे सांगितलं. असंच अर्हेनियसनी स्ट्रॉंग बेस आणि वीक बेस हे सुद्धा समजावून सांगितलंय. मी यातच ऍडजस्टमेंट करून तुम्हाला समजावून सांगणार आहे. बघा आता इथे मी काय लिहिलं होतं? स्ट्रॉंग ऍसिड. याच्याऐवजी आपण आता म्हणू स्ट्रॉंग बेस. SB म्हणजे काय घेतला आपण? स्ट्रॉंग बेस घेतला आपण. आता हा जो स्ट्रॉंग बेस आहे हा स्ट्रॉंग बेस कोण असला पाहिजे? इट मस्ट बी अ हायड्रॉक्सिल कंपाऊंड. दुसरा मुद्दा तसाच, इट मस्ट डिसोशिएट ऑलमोस्ट कम्प्लिटली इन वॉटर. आणि तिसरा, प्रोड्युसिंग लार्ज नंबर ऑफ OH मायनस आयन. चला बोला, स्ट्रॉंग बेस करता 3 वाक्य कोणकोणते बोलणार तुम्ही सांगा. पहिलं वाक्य, स्ट्रॉंग बेस तो हायड्रॉक्सिल कंपाऊंड असायला पाहिजे. दुसरं वाक्य, तो वॉटरमध्ये कंप्लीट डिसोशिएट व्हायला पाहिजे. आणि तिसरं वाक्य, त्याने वॉटरमध्ये लार्ज नंबर ऑफ OH मायनस आयन्स द्यायला पाहिजे. त्याचं उदाहरण देतो तुमच्या समोर. NaOH, KOH हे सगळे जे आहे हे सगळे स्ट्रॉंग बेस आहेत. आता यांना स्ट्रॉंग बेस का म्हटलं? 3 वाक्य सांगू आपण. व्हाय NaOH इज अ स्ट्रॉंग बेस. पहिलं वाक्य येतं तो हायड्रॉक्सिल कंपाऊंड आहे. दुसरं वाक्य येतं इट डिसोशिएट ऑलमोस्ट कम्प्लिटली इन वॉटर. पाण्यामध्ये तो पूर्णपणे डिसोशिएट होतो. आणि तिसरं वाक्य इट प्रोड्युसेस लार्ज नंबर ऑफ OH मायनस आयन्स. तो मोठ्या प्रमाणावरती OH मायनस आयन्स प्रोड्यूस करतो, म्हणून त्याला आपण स्ट्रॉंग बेस असं म्हणू शकतो. आता याच्या उलट वीक बेसची डेफिनेशन देऊ आपण. इथे WB करतो मी. वीक बेस हा सुद्धा हायड्रॉक्सिल कंपाऊंड असायला पाहिजे. इट डिसोशिएट स्लाइटली इन वॉटर अँड प्रोड्युसिंग लेस नंबर ऑफ OH मायनस आयन. त्यांनी कमी प्रमाणामध्ये OH मायनस आयन्स द्यायला पाहिजे. या वीक बेसचं उदाहरण सांगू का? NH4OH, अमोनियम हायड्रॉक्साईड हे त्याचं एक्झाम्पल आहे. ऐका, अमोनियम हायड्रॉक्साईडला मी वीक बेस म्हणून का म्हणतोय, किंवा अर्हेनियसनी अमोनियम हायड्रॉक्साईडला वीक बेस असं का म्हटलं? पहिला मुद्दा,
तो हायड्रॉक्सिल कंपाऊंड आहे म्हणून तो बेस आहे असं अरेनियसचं म्हणणं आहे. दुसरा मुद्दा, इट डिसोशिएट स्लाइटली इन वॉटर प्रोड्युसिंग लेस नंबर ऑफ OH मायनस आयन, म्हणून अमोनियम हायड्रॉक्साईड इज अ वीक बेस. याचा अर्थ काय, कोणताही पदार्थ अरेनियसच्या समोर जर का तुम्ही दिला तर तो ऍसिड आहे का बेस आहे हे अरेनियस सांगतो. अरेनियस म्हणतो तो हायड्रोजन कंपाऊंड असेल तर ऍसिड, तो हायड्रॉक्सिल कंपाऊंड असेल तर बेस. बरं इथेच अरेनियस थांबत नाही, तर तो कंपाऊंड ऍसिड असेल तर तो स्ट्रॉंग ऍसिड आहे का वीक ऍसिड आहे, किंवा तो बेस असेल तर तो स्ट्रॉंग बेस आहे का वीक बेस आहे, हे सुद्धा अरेनियस व्यवस्थित एक्सप्लेन करतोय. स्ट्रॉंग कोणाला म्हणायचं, जो ऑलमोस्ट कम्प्लिटली डिसोशिएट होतो आणि लार्ज नंबर ऑफ H+ आयन देतो म्हणजे स्ट्रॉंग ऍसिड, किंवा OH मायनस आयन देतो म्हणजे स्ट्रॉंग बेस. वीक कोणाला म्हणायचं, विच डिसोशिएट स्लाइटली इन वॉटर प्रोड्युसिंग लेस नंबर ऑफ H+ आयन म्हणजे वीक ऍसिड, प्रोड्युसिंग लेस नंबर ऑफ OH मायनस आयन म्हणजे वीक बेस. 4 डेफिनेशन्स बोललोय. पहिले, स्ट्रॉंग ऍसिड dissociate almost completely producing large number of H+ ion, strong acid. Strong base काय म्हणाल, dissociate almost completely producing large number of OH minus ion. Weak acid dissociate slightly in water producing less number of H+ ion. Weak base dissociate slightly in water producing less number of OH minus ions. याच प्रकारे अरेनियस एबल टू एक्सप्लेन द स्ट्रेंथ ऑफ ऍसिड अँड बेस, वेदर द गिव्हन ऍसिड इज अ स्ट्रॉंग ऍसिड और वीक ऍसिड, और वेदर द गिव्हन बेस इज अ स्ट्रॉंग बेस और वीक बेस. इट इज क्लिअरली एक्सप्लेन बाय अरेनियस. दिस इज सेकंड ॲडव्हान्टेज. म्हणजे अरेनियसनी न्यूट्रलायझेशनची कन्सेप्ट व्यवस्थित समजून सांगितली. अरेनियसनी त्याचं मेकॅनिझम सुद्धा आपल्याला दिलेलं आहे की H+ आयन फ्रॉम ऍसिड, ऍसिड मधला कोणता भाग न्यूट्रलायझेशन साठी जबाबदार आहे तर H+ आयन जबाबदार आहे. बेस मधला न्यूट्रलायझेशन साठी जबाबदार घटक कोणता आहे तर OH मायनस आयन आहे. हे क्लिअर अरेनियसनी एक्सप्लेन केलेलं आहे. म्हणजे 2 ॲडव्हान्टेजेस आपण सध्या डिस्कस केले आहे. एबल टू एक्सप्लेन न्यूट्रलायझेशन able to explain the strength of acid and base. तिसरा आणि चौथा मुद्दा सध्या फक्त सांगतोय. या चॅप्टर मध्ये पुढे आपल्याला तो डिस्कस करावा लागणार आहे. मोठी थेअरी त्याची आपल्याला शिकायची आहे. फक्त नावं सध्या सांगतो. ॲडव्हान्टेज मध्ये तिसरा ॲडव्हान्टेज आहे अरेनियस थेअरी एबल टू एक्सप्लेन द हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट अँड बफर ॲक्शन. हे दोन्ही नावं डोक्यामध्ये ठेवा. या दोन्ही वरती आपल्याला 2-2, 3-3 पिरियड शिकायचं आहे. आणि ते जेव्हा आपण हायड्रोलिसिस ऑफ अ सॉल्ट जेव्हा कन्सेप्ट शिकू त्यावेळेला अरेनियस थेअरीची मदत घेऊन शिकणार आहे. म्हणजेच काय की अरेनियस थेअरी एबल टू एक्सप्लेन द हायड्रोलिसिस ऑफ अ सॉल्ट. बफर ॲक्शन नावाची कन्सेप्ट आहे ती सुद्धा आपल्याला शिकायची आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा अरेनियस थेअरीची मदत घेऊन आपण शिकणार आहे. म्हणजे ओव्हरऑल काय सांगता येईल तर ॲडव्हान्टेजेस मध्ये 4 शब्द बोला. पहिला शब्द न्यूट्रलायझेशन ऑफ ऍसिड अँड बेस, दुसरा शब्द स्ट्रेंथ ऑफ ऍसिड अँड बेस, तिसरा शब्द एबल टू एक्सप्लेन बफर ॲक्शन, चौथा शब्द एबल टू एक्सप्लेन हायड्रोलिसिस ऑफ अ सॉल्ट. अशा तऱ्हेने अरेनियसच्या कोणकोणत्या गोष्टी डिस्कस केल्या. व्हॉट इज ऍसिड, what is base, what is neutralization and what are the advantages of Arrhenius theory. आता अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत ते म्हणजे अरेनियस थेअरीचे लिमिटेशन्स. इनएडिक्वीज हा शब्दप्रयोग त्याच्याकरता वापरतात. हा लक्षात ठेवाल शब्द. व्हॉट आर द इनएडिक्वीज ऑफ अरेनियस थेअरी, व्हॉट आर द लिमिटेशन्स ऑफ अरेनियस थेअरी, हे आता आपल्याला लक्षामध्ये घ्यायचे आहे. तुम्ही जर का यादी बघितली तर लिमिटेशन्स मध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7 लिमिटेशन्स आहे. एकापेक्षा एक लिमिटेशन्स या ठिकाणी आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एवढे सगळे लिमिटेशन्स जरी असले तरी देखील अगदी सहजपणे समजणारी थेअरी, सहजपणे वापरल्या जाणारी थेअरी, म्हणून आजही कोणत्या थेअरीला स्वीकारलं जातं तर अरेनियस थेअरीला स्वीकारलं जातं. हे मुद्दामून लिमिटेशन लक्षात घेण्याच्या आधीच मी तुम्हाला सांगतोय की although the Arrhenius theory has large number of limitation, still it is a good theory. It is easier theory to understand and apply. अप्लाय करण्यासाठी सुद्धा ही अतिशय सरळ साधी थेअरी म्हणून समजल्या जाते. आता या अरेनियस थेअरीचे काय काय लिमिटेशन्स आहेत ते लिमिटेशन्स आपल्याला लक्षामध्ये घ्यायचे आहेत. चला, पहिलं लिमिटेशन,
Arrhenius able to explain acid and bases only in aqueous medium. तुम्हाला काय दिसतंय सांगा बरं. मी डेफिनेशन जेव्हा सांगितली व्हॉट इज ॲसिड तेव्हा काय म्हटलं, कोणाला ॲसिड म्हणणार तर पदार्थ घ्या त्याला पाण्यात टाका त्यांनी H+ आयन दिले तर ॲसिड. म्हणजे त्या सबस्टन्सला अरहेनियसनी कोणामध्ये ॲड केलाय, वॉटरमध्ये, ॲक्वियस मीडियममध्ये. बेस म्हणजे काय सांगितलं अरहेनियसनी की तो सबस्टन्स घ्या त्याला वॉटरमध्ये टाका त्यांनी OH- आयन दिले तर तो बेस आहे. म्हणजे इथे प्रत्येक वेळेला अरहेनियस त्या ॲसिड आणि बेसपेक्षा कोणाला जास्त महत्त्व देतोय तर ॲक्वियस मीडियमला महत्त्व देतोय. समजा अरहेनियसला असं विचारलं असतं की चल हा HCl आहे सांग हा ॲसिड आहे का, तर अरहेनियसने सांगितलं असतं आय डोंट नो. का बरं, कारण अरहेनियसचं म्हणणं होतं की कोणालाही मी ॲसिड केव्हा म्हणेल जर का त्यांनी वॉटरमध्ये H+ आयन दिले तर, कोणालाही बेस केव्हा म्हणेल जर का त्यांनी वॉटरमध्ये OH- आयन दिले तर. म्हणजे त्या ॲसिड आणि बेसच्या पेक्षा जास्त महत्त्व हे कोणाला दिल्याचं दिसतंय आपल्याला तर ॲक्वियस मीडियमला दिल्याचं दिसतंय. आणि म्हणून त्यावेळेला अरहेनियसवरती टीका पण झाली की अरहेनियस गिव्स अननेसेसरी इम्पॉर्टन्स टू ॲक्वियस मीडियम ओनली. बाकीचे मीडियम आहेत ना, जसं ॲक्वियस मीडियम आहे तशी इथरल मीडियम आहे, अल्कोहोलिक मीडियम आहे, बाकीच्या बेन्झिन मीडियम आहे. सॉल्व्हंट म्हणून काय वॉटरच वापरला जाऊ शकतो का फक्त, नाही. इथिल अल्कोहोल हा वॉटर म्हणून सॉल्व्हंट म्हणून वापरला जाऊ शकतो. कार्बन टेट्राक्लोराइड हा पण एक सॉल्व्हंट आहे, बेन्झिन हा पण एक सॉल्व्हंट आहे. पण अरहेनियसनी थेरी एक्सप्लेन करताना एका आणि एकाच सॉल्व्हंटचा उपयोग केला आणि विचार केला ते म्हणजे वॉटर. बाकी कुठल्याही सॉल्व्हंटला अरहेनियसनी महत्त्व दिलं नाही, त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. म्हणजेच काय सांगता येईल, अरहेनियस एबल टू एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ ॲसिड अँड बेस ओनली इन टर्म्स ऑफ ॲक्वियस मीडियम अँड नॉट इन टर्म्स ऑफ सबस्टन्स इटसेल्फ. नुसता NaOH घेतला तो बेस आहे का ॲसिड आहे अरहेनियस सांगणार नाही. तो म्हणेल वॉटरमध्ये टाका, OH- आयन दिले का वॉटरमध्ये मग मी त्याला बेस म्हणेल. म्हणजे महत्त्व NaOH पेक्षा कोणाला जास्त दिल्याचं दिसतंय तर आपल्याला वॉटरला महत्त्व दिल्याचं दिसून येतं. इथिल अल्कोहोलमध्ये समजा HCl टाकला तर HClची भूमिका काय राहील, HClला बेन्झिनमध्ये घेतलं तर HCl काय म्हणून काम करेल याच्यावर कुठलाही प्रकाश अरहेनियस थेरी टाकत नाही. म्हणजे येऊन जाऊन प्रत्येक वेळेला सॉल्व्हंट म्हणून एकमेव कोण वापरलाय, वॉटर वापरल्याचं आपल्याला दिसतं. जरी अरहेनियसवरती टीका झाली असली की अननेसेसरी इम्पॉर्टन्स टू ॲक्वियस मीडियम, तरी पण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की वॉटर हे युनिव्हर्सल सॉल्व्हंट आहे, हे इझिली अवेलेबल आहे. म्हणजे तसं अरहेनियसचं कौतुकही करायला पाहिजे की जे सॉल्व्हंट इझिली अवेलेबल आहे, फ्रीली अवेलेबल आहे आणि युनिव्हर्सल सॉल्व्हंट आहे त्याचा त्यांनी प्रामुख्याने उपयोग केला. हा त्याचा जसा प्लस पॉईंट पण आहे पण तसं हे लिमिटेशन पण आहे की नुसतं वॉटरच कशा करता, इतरही सॉल्व्हंटचा विचार करून त्यांनी ॲसिड आणि बेस याला एक्सप्लेन करायला पाहिजे होतं. किंवा यापुढे जाऊन सॉल्व्हंट न वापरता सुद्धा फक्त त्या सबस्टन्सचा उल्लेख करून तो ॲसिड आहे का बेस आहे हे सुद्धा अरहेनियसनी स्पष्ट करायला पाहिजे होतं. पण अरहेनियसनी ते केल्याचं दिसत नाही. अरहेनियस एबल टू एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ ॲसिड अँड बेस ओनली इन ॲक्वियस मीडियम, नॉट इन टर्म्स ऑफ नॉन ॲक्वियस मीडियम, नॉट इन टर्म्स ऑफ गॅसियस मीडियम, नॉट इन टर्म्स ऑफ अदर सॉल्व्हंट. म्हणजे अनावश्यक महत्त्व कोणत्या सॉल्व्हंटला दिलं अरहेनियसनी, ॲक्वियस मीडियमला दिल्याचं लक्षामध्ये येत आहे. समजतंय पहिलं लिमिटेशन. आता दुसऱ्या लिमिटेशनकडे जाऊ. काय आहे बघा, हा दिलाय आपण NH3. NH3 म्हणजे अमोनिया. आता अमोनिया जो आहे या अमोनियाकडे जर का आपण बघितलं तर आपल्याला काय दिसतंय, अमोनिया जो आहे यामध्ये आपल्याला हायड्रॉक्सिल ग्रुप दिसत नाही, OH ग्रुप यामध्ये नाही आहे. अमोनिया घ्या किंवा अमाइन्स घ्या, CH3NH2 बरोबर आहे. हा आहे अमोनिया, हा आहे अमाइन्स. यांच्याकडे बघितल्यावर लक्षात येतं की हे हायड्रॉक्सिल कंपाऊंड नाही आहे, दे आर नॉट अ हायड्रॉक्सिल कंपाऊंड. बरं ते हायड्रॉक्सिल कंपाऊंड नसून सुद्धा जेव्हा त्यांच्या तपासण्या केल्या गेल्या, त्यांचा अभ्यास केला गेला तेव्हा असं दिसून आलं की हे दोघही जण बेसिक नेचरचे आहे.
कोणत्या नेचरचे आहे? बेसिक नेचरचे आहे. ही गोष्ट अरेनियसला स्पष्ट करता आलेली नाही. अरेनियसनी काय सांगितलं होतं? तो हायड्रॉक्सिल कंपाऊंड असेल तरच तो बेस असण्याची शक्यता आहे. म्हणजे पहिली अट होती इट मस्ट बी हायड्रॉक्सिल कंपाऊंड अँड इट मस्ट गिव्ज OH मायनस आयन. इथे काय दिसतंय आपल्याला? हा हायड्रॉक्सिल कंपाऊंडच नाही, मग हा बेस नाही असं अरेनियसचं म्हणणं आहे. पण प्रत्यक्षात हे दोघंही कंपाऊंड बेसिक नेचर दाखवतात. दिस इज द सेकंड लिमिटेशन ऑफ अर्हेनियस थेरी. काय लिमिटेशन सांगितलं? लक्ष द्या. मुद्दा काय आहे? लिमिटेशन कॅन नॉट एक्सप्लेन द बेसिक नेचर ऑफ नॉन हायड्रॉक्सिल कंपाऊंड. नॉन हायड्रॉक्सिल कंपाऊंडचं बेसिक नेचर हे अर्हेनियसला स्पष्ट करता आलेलं नाही. की नॉन हायड्रॉक्सिल कंपाऊंड सुद्धा बेस असू शकतात. जसं अमोनिया अमाइन्स हे नॉन हायड्रॉक्सिल कंपाऊंड आहे आणि तरी सुद्धा ते बेस असू शकतात. हे अर्हेनियसला स्पष्ट करता आलेलं नाही. पुढचं लिमिटेशन, समजा आपण घेतला AlCl3, FeCl3, हे जे आहेत BF3, हे यामध्ये कुठेही तुम्हाला हायड्रोजन दिसत नाहीये. दे आर नॉन हायड्रोजन कंपाऊंड अँड स्टील दे कॅन शो ॲसिडिक नेचर. हे नॉन हायड्रोजन कंपाऊंड असून सुद्धा ॲसिडिक नेचर दाखवतात. ही गोष्ट अरेनियसला स्पष्ट करता आलेली नाही. म्हणजे तिसरं लिमिटेशन काय आहे? की सम नॉन हायड्रोजन कंपाऊंड्स कॅन शो ॲसिडिक नेचर. दिस इज नॉट एक्सप्लेन बाय अर्हेनियस थेरी. 3 लिमिटेशन्स आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलेले आहे. पहिलं लिमिटेशन कोणतं दिलं होतं आपण? की अनावश्यक महत्त्व दिलं ॲक्वियस मिडियमला. दुसरं सांगितलं ज्यांच्याकडे OH मायनस ग्रुप नाही आहे ते सुद्धा काही जण बेसिक नेचर दाखवू शकतात. हे अर्हेनियसला स्पष्ट करता आलेलं नाही. तिसरं लिमिटेशन कोणतं? की ज्यांच्याकडे हायड्रोजनच नाही आहे, ते हायड्रोजन कंपाऊंडच नाही आहे. उदाहरणार्थ AlCl3, FeCl3, BF3 यांच्याकडे हायड्रोजनच नाही आहे आणि तरी पण ते ॲसिडिक नेचर दाखवतात. हे सुद्धा अर्हेनियसला स्पष्ट करता आलेलं नाही. हे झाले 3 लिमिटेशन्स सध्या आपण अर्हेनियसचे या ठिकाणी मांडलेले आहेत. आता चौथ्या लिमिटेशनकडे आपण जाऊ. चौथं जे लिमिटेशन आहे त्यामध्ये काय सांगता येईल बघा. द फोर्थ लिमिटेशन ऑफ अर्हेनियस थेरी, AlOH/3 किंवा Al2O3 हे जे आहे हे एम्पोथेरिक नेचर दाखवतात. आता एम्पोथेरिक नेचर दाखवतात म्हणजे काय? तर जेव्हा AlOH/3 हा ॲसिड सोबत रिॲक्ट होईल तेव्हा हा बेस सारखं काम करेल आणि बेस सोबत जेव्हा रिॲक्ट होईल तेव्हा हा ॲसिड सारखं काम करेल. म्हणजे व्हॉट इज एम्पोथेरिक नेचर? इट इज द नेचर बाय विच दॅट सबस्टन्स कॅन शो द प्रॉपर्टीज ऑफ ॲसिड ॲज वेल ॲज बेस डिपेंडिंग अपॉन कंडिशन. एम्पोथेरिक सबस्टन्स म्हणजे असा सबस्टन्स जो गरजेनुसार ॲसिडिक किंवा बेसिक असे दोन्हीही नेचर दाखवू शकेल. या ठिकाणी अर्हेनियसनी जर का याचा विचार केला असता या AlOH/3 चा तर कदाचित अर्हेनियसनी AlOH/3 ला बेस म्हणून स्वीकारलं असतं, कारण तो हायड्रॉक्सिल कंपाऊंड आहे. पण तो ॲसिड म्हणूनही काम करतो, बेस म्हणूनही काम करतो असं जर का अर्हेनियसला सांगितलं असतं त्याला तर चक्करच येईल. कारण त्यांनी काय सांगितलंय की हायड्रॉक्सिल कंपाऊंड असेल तर बेस, बस, बाकी काहीच नाही. पण हा AlOH/3 हा ॲसिडिक नेचर पण दाखवतो आणि बेसिक नेचर पण दाखवतो. हे अर्हेनियसला स्पष्ट करता आलेलं नाही. Al2O3 च्या बाबतीत तर अजून त्याच्या पुढे अर्हेनियसला विचारलं असतं Al2O3 कोण आहे, त्यांनी सांगितलं असतं हा ॲसिडही नाही बेसही नाही. का बरं? ना हा हायड्रोजन कंपाऊंड आहे ना हा हायड्रॉक्सिल कंपाऊंड आहे. पण प्रत्यक्षामध्ये Al2O3 गरजेनुसार ॲसिड म्हणून पण काम करू शकतो आणि बेस म्हणून पण काम करू शकतो. हे अर्हेनियसला स्पष्ट करता आलेलं नाही. 4 लिमिटेशन झाले. मुद्दामून एक एक लिमिटेशन झाले की पहिल्याची आठवण देतोय मी. पहिलं लिमिटेशन, अनावश्यक महत्त्व कोणाला दिलं? ॲक्वियस मिडियमला. त्याला बॉक्स करू आपण. विनाकारण ॲक्वियस मिडियमला महत्त्व केलं. नॉन हायड्रॉक्सिल कंपाऊंड हे सुद्धा बेस असतात, अर्हेनियसला सांगता आलं नाही. नॉन हायड्रोजन कंपाऊंड हे ॲसिड असू शकतात, अर्हेनियसला सांगता आलेलं नाही. त्याचबरोबर एम्पोथेरिक नेचर
हे सुद्धा अरेनियसला स्पष्ट करता आलेलं नाही. अरेनियस अनेबल टू एक्सप्लेन द एम्पोथेरिक नेचर ऑफ द सबस्टन्सेस. त्यांचं एम्पोथेरिक नेचर हे अरेनियसला सांगता आलेलं नाही. उदाहरणार्थ AlOH/3, Al2O3, ZnOH/2 हे एम्पोथेरिक आहे. ते ऍसिड म्हणून पण काम करू शकतात, बेस म्हणून पण काम करू शकतात. हे अरेनियसला स्पष्ट करता आलेलं नाही. त्याच्या पुढलं लिमिटेशन ते एक लक्षात घ्या. अरेनियस काय म्हणतोय की ऍसिड हा हायड्रोजन कंपाऊंड आहे अँड इट गिव्स H+ आयन्स इन अ ॲक्वियस सोल्युशन. ऍसिड हा हायड्रोजन कंपाऊंड आहे आणि तो H+ आयन देतो ॲक्वियस सोल्युशन मध्ये. आणि अरेनियसचं असं म्हणणं होतं की धिस H+ आयन हॅज फ्री एक्झिस्टन्स, स्वतंत्र अस्तित्व आहे, असं अरेनियसचं म्हणणं होतं. पण प्रत्यक्षामध्ये असं दिसून आलंय की H+ आयनला स्वतंत्र अस्तित्व नाही. हा जो H+ आयन तयार होतो इट इमिजिएटली कंबाईन्स विथ वॉटर. हा वॉटर सोबत लगेच कंबाईन होतो अँड इट फॉर्म्स द हायड्रोनियम आयन. म्हणजे स्वतंत्र अस्तित्व हायड्रोजनला नसून H+ आयनला नसून कोणाला आहे, हायड्रोनियम आयनला आहे. काय लिमिटेशन दिलंय बघा. ॲज पर धिस थेअरी फ्री H+ आयन्स एक्झिस्ट. फ्री H+ आयन्स अस्तित्वात आहे असं या अरेनियस थेअरीचं म्हणणं आहे. पण प्रत्यक्षात जेव्हा बघितल्या गेलं H+ आयन लगेच वॉटर सोबत ॲक्वियस मीडियम सोबत कंबाईन होतात आणि हायड्रोनियम आयन त्या ठिकाणी तयार करतात. कोणते आयन तयार करतात, हायड्रोनियम आयन. किती लिमिटेशन झाले. पहिलं, विनाकारण महत्व कोणाला दिलं, ॲक्वियस मीडियमला. जे नॉन हायड्रॉक्झिल कंपाऊंड आहेत ते पण बेसिक नेचर दाखवू शकतात, अरेनियसला सांगता आलं नाही. नॉन हायड्रोजन कंपाऊंड सुद्धा ऍसिडिक नेचर दाखवू शकतात, अरेनियसला सांगता आलेलं नाही. एम्पोथेरिक नेचर स्पष्ट करता आलेलं नाही. अरेनियसचं म्हणणं होतं की H+ आयनला स्वतंत्र अस्तित्व आहे, प्रत्यक्षात स्वतंत्र अस्तित्व नाही. तो H+ आयन लगेच तयार झाल्याबरोबर वॉटर सोबत रिॲक्ट होतो आणि हायड्रोनियम आयन देतो. हे सुद्धा अरेनियसला सांगता आलेलं नाही. त्याच्या पुढचा महत्वाचा मुद्दा, अरेनियस अनेबल टू एक्सप्लेन द रोल ऑफ अ सॉल्व्हंट. सॉल्व्हंटची काही भूमिका असते हे अरेनियसला मान्यच नाही. याचं कारण काय आहे की अरेनियसने एकच सॉल्व्हंट धरून ठेवला, तो म्हणजे वॉटर. इतर सॉल्व्हंटचा विचारच नाही केला अरेनियसनी आणि इतर सॉल्व्हंटचा विचारच केलेला नाही. याचा अर्थ इतर सॉल्व्हंटला महत्वच नाही की इतर सॉल्व्हंट काही कामाचेच नाही, ते काहीच करू शकत नाही, असं अरेनियसचा गैरसमज होता असं म्हणू आपण या ठिकाणी म्हणू शकतो. उदाहरण म्हणून सांगतो, हा जो HCl आहे, हा जो HCl आपण घेतलाय, या HCl ला जर का वॉटरमध्ये आपण घेतलं तर तो लार्ज नंबर ऑफ H+ आयन देतो. म्हणजेच HCl काय म्हणून काम करतोय, स्ट्रॉंग ऍसिड. कारण का बरं स्ट्रॉंग ऍसिड, कारण तो वॉटरमध्ये कम्प्लिटली डिसोशिएट झाला अँड प्रोड्युसिंग लार्ज नंबर ऑफ H+ आयन, म्हणजे HCl काय ठरला, स्ट्रॉंग ऍसिड. पण तोच HCl जेव्हा तुम्ही बेन्झीन मध्ये घेता, बेन्झीनला जर का सॉल्व्हंट म्हणून घेतलं तर तो HCl फारच कमी प्रमाणामध्ये H+ आयन्स देतो. म्हणजे अशा वेळेला तोच HCl आता काय म्हणून काम करतोय, वीक ऍसिड. म्हणजे पदार्थ तोच आहे, HClच आहे, पण HCl वॉटरमध्ये घेतला तर भरपूर H+ आयन देतो, स्ट्रॉंग ऍसिड म्हणून काम करतो. तोच HCl बेन्झीनमध्ये घेतला तर कमी H+ आयन देतो, म्हणजे वीक ऍसिड म्हणून काम करतो. याचा अर्थ त्या HCl सोबत सॉल्व्हंट सुद्धा महत्वाचं आहे. अरेनियस थेअरी अनेबल टू एक्सप्लेन द रोल ऑफ सॉल्व्हंट. एक उदाहरण आपण या ठिकाणी दिलं होतं की जो HCl आहे तो HCl वॉटरमध्ये लार्ज नंबर ऑफ H+ आयन देतो, म्हणजेच तो त्या ठिकाणी स्ट्रॉंग ऍसिड म्हणून काम करतो. आणि तोच HCl बेन्झीनमध्ये मात्र कमी प्रमाणामध्ये डिसोशिएट होतो आणि लेस नंबर ऑफ H+ आयन्स देतो, म्हणजेच तो वीक ऍसिड आहे. HCl तर तोच होता, पण वॉटरमध्ये त्यांनी स्ट्रॉंग ऍसिड म्हणून काम केलं आणि बेन्झीनमध्ये वीक ऍसिड म्हणून काम केलं. असं कसं काय HClचं होऊ शकतं, हे अरेनियसला एक्सप्लेन करता आलं नाही. म्हणजेच अरेनियस कॅन नॉट एक्सप्लेन द रोल ऑफ सॉल्व्हंट. एक उदाहरण अजून दिलंय आपण, नायट्रिक ऍसिड जो आहे हा वॉटरमध्ये ऍसिड म्हणून काम करतो, पण लिक्विड HF सोबत मात्र तो बेस म्हणून काम करतोय. म्हणजे इथे सुद्धा जसं सॉल्व्हंट बदलला तसं HNO3 ची भूमिका बदलल्याचं आपल्याला दिसतं. याचा अर्थ सॉल्व्हंट हा सुद्धा महत्वाचा आहे, हे
दिस इज द फॅक्ट, बट दिस इज नॉट ॲक्सेप्टेड बाय अर्हेनियस. अर्हेनियसनी एका आणि एकाच सॉल्व्हंटला महत्त्व दिलं आणि ते कोणाला दिलं, त्यांनी ॲक्वियस मिडियमला दिल्याचं आपल्याला दिसून येतं. एक अजून लिमिटेशन आहे. समजा आपण एखादा इलेक्ट्रोलाइट घेतला, तुम्ही 10वी 9वी मध्ये शिकलेले आहात. एखादा इलेक्ट्रोलाइट आपण घेतला आणि त्याला जर का स्ट्रॉंगली हीट केलं तर तो मोल्टन स्टेटमध्ये येतो आणि मोल्टन स्टेटमध्ये जेव्हा तो येतो, इट प्रोड्युसेस आयर्न अँड इट कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. मी उदाहरण म्हणून सांगतो, सोडियम क्लोराईड घेतला आपण. या सोडियम क्लोराईडला जर का स्ट्रॉंगली हीट केलं आणि त्याला वितळवलं, आपण मोल्टन स्टेटमध्ये आणलं, तर मोल्टन स्टेटमध्ये आणल्यावरती तो इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतो. तसंच ॲसिड आणि बेसेस सुद्धा यांना स्ट्रॉंगली हीट करून मोल्टन स्टेटमध्ये, फ्युज्ड स्टेटमध्ये, वितळलेल्या अवस्थेमध्ये जर का आपण आणलं तर ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतात. बट दिस इज नॉट ॲक्सेप्टेड ऑर एक्सप्लेन बाय अर्हेनियस. काय लिमिटेशन शेवटचं बघा. अर्हेनियस कॅन नॉट एक्सप्लेन हाऊ द सबस्टन्स इन मोल्टन स्टेट एबल टू कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. कारण अर्हेनियसचं काय म्हणणं होतं, कोणालाही काम करायचं असेल तर पहिले वॉटरमध्ये घ्या. इथे मोल्टन स्टेटमध्ये आणतोय, वॉटरमध्ये टाकत नाही आहे, मग अर्हेनियस त्याच्यावर कुठलाही प्रकाश टाकत नाही. अर्हेनियस अनेबल टू एक्सप्लेन हाऊ द सबस्टन्स इन अ मोल्टन स्टेट एबल टू कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. ऑल दीज आर द लिमिटेशन्स ऑफ अर्हेनियस थेरी. हे सगळे अर्हेनियस थेरीचे लिमिटेशन्स या ठिकाणी आपण सांगितलेले आहेत. लक्षात येतात आहे.